देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मिरजेत भाजप विधानसभातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा। महायुती सरकार स्थापना ही विकासाचे नवे पर्व। आज महाराष्ट्राच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। हा शपथविधी पार पाडल्यानंतर मिरजेत भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला। नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन एकमेकाला पेढे भरून आनंद साजरा केला आणि यावेळी भाजप महायुती सरकार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या। आणि यावेळी पांडुरंग कोरे, गजेंद्र कुल्लोळी, अजिंक्य हंबर, मारुती नाईक, सतीश नाईक, मोहन वाटवे, ज्ञानेश्वर पोद्दार, भैया खाडीलकर, अनिल रसाळ, पंकज म्हेत्रे, सचिन नंदीवाले, बंडोपंत कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले। लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची, तर मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज महाराष्ट्राला विकासाच्या एका दृष्टीने नवीन पाऊल टाकले। या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतंय की लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी अशी हवा तयार केली होती की हे महायुतीचं राज्यातलं सरकार गडगडणार। त्यांनी अनेक कृत्या करून देवेंद्रजी फडणवीसना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देवेंद्रजी अकेला क्या करेगा या त्यांच्या प्रश्नाला देवेंद्रजींनी ठामपणे उत्तर दिले आणि 233 जागा 45 जागा निवडून आणून इथे या सर्व विरोधकांना एक चांगली चपराक मारली आहे। आज 5 वर्ष इथं देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवार यांच्या खाली खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीचा जो मुद्दा आहे त्या विचारधारेला धरून देवेंद्रजी काम करणार आहेत। त्यामुळे यापुढे या सर्व विरोधकांनी लक्षात ठेवावं की त्यांचे आजपर्यंत जे काही उपद्व्याप इथं सुरू होते ते याच्या पुढे चालणार नाहीत आणि फक्त विकासाची कामं या ठिकाणी केली जातील आणि त्यामध्ये जे कोणी आडवे येतील त्यांना चोख उत्तर दिलं जाईल। इथं सांगली मिरजेचे आमचे निवडून आलेले चौथ्यांदा आमदार, आमचे सर्वांचे नेते, पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी विकासाची गंगा गावोगावी पोहोचवली आहे आणि या 5 वर्षात मिरज शहराचा देखील कायापालट झाला सर्वांना दिसून येईल। सर्वांचे धन्यवाद। जय श्रीराम। पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये अखंड महाराष्ट्रानं महायुतीला आशीर्वाद दिले आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र भाऊंनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ आणि अजितदादांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि या तिघांच्या टिबल इंजिन हे सरकार चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करेल। परत एकदा दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या सरकारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं युतीचं सरकार हे महाराष्ट्र परत एकदा 1 नंबरला आणल्याशिवाय आणि प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान आहे। आणि जे 2019ला जे विश्वासघातानं महायुतीचं सरकार घालवलं होतं ते परत एकदा जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल यांच्या सरकारला परत एकदा बहुमत, घणघणीत असं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्र जनतेनं दिलेलं आहे। त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्र जनतेचे देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतो व मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्राचा विकास दिवसेंदिवस असाच सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास असाच उंचावर जाईल याची आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आज सरकारनं आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं न्याय दिलेला आहे। देवेंद्र फडणवीस असू दे, एकनाथ शिंदे असू दे, अजित पवार साहेब असू देत, सगळ्यांचे आज शपथविधी झालेले आहे। त्यासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिस समोर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व आमच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही जल्लोष साजरा करत आहे। खऱ्या अर्थानं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज आनंदाचा दिवस आहे।
संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकरी बांधवांनी आज विक्रमी मताधिक्यानं महायुतीला जनमत दिलेलं आहे आणि आज नवीन मायबाप जनतेचं सरकार आज स्थापन होतंय। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झालेले आहेत, तसेच एकनाथजी शिंदे तसेच अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। या सर्वांना मिरजकर जनतेच्या वतीनं शुभेच्छा आहेत। आज आम्ही नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते सुशांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जल्लोष साजरा केलेला आहे आणि या नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल सर्व मिरजकर जनतेला तसेच सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।